रोहित जगदीश पाटील तांदुळवाडी व आदरणीय ऋषिकेश राजाराम पावडे आत्तेभाऊ आणि मामेभाऊ आहेत, RR ब्रदर्सचे प्रोप्रायटर आहेत. यांच्याकडून बेस्ट बॉलरसाठी आकर्षक स्वरूपातील बायसिकल, एक युवा यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून RR ब्रदर्सची ओळख आहे आणि त्यांनी हे आकर्षक बायसिकल सौजन्य केलेले आहे. प्लेअर ऑफ द सिरीज करिता श्री मंगलमूर्ती रिअल्टर्सचे अधिकृत मालक आदरणीय कल्पेश पुंडलिक पावडे लालठाणे विरार यांच्या दातृत्वाने सिटी डिलक्स बाईक प्लेअर ऑफ द सिरीज करिता सौजन्य करण्यात आलेले आहे. त्यांचे देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक अशी 3 चमचमणारी करंडक स्वर्गीय शांताराम वालकू सातवी पोचाडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय नितीन शांताराम सातवी यांच्याकडून सौजन्य. सर्वोत्कृष्ट आयकॉन आणि सर्वोत्कृष्ट सह आयकॉन यांकरिता स्वर्गीय ठकाजी मोरेश्वर पाटील लोवरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय अमित प्रदीप पाटील गुंदले यांच्याकडून आकर्षक चमचमणारी करंडक सौजन्य. 4थ्या क्रमांकाचं ग्लिटरिंग चषक स्वर्गीय शांताराम वाळकू सातवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव आदरणीय नितीन शांताराम सातवी पोचाडे यांच्याकडून सौजन्य. सरांचे देखील मनपूर्वक आभार. 1ल्या क्रमांकाचं चमचमणारं करंडक स्वर्गीय महेंद्र रत्नाकर अधिकारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय भावेश दादा मोहन पावडे यांच्याकडून सौजन्य करण्यात आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. 3य क्रमांकाचं चमचमणारं करंडक स्वर्गीय रोहिणी रवींद्र पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चिरंजीव आदरणीय धीरज व सूरज रवींद्र पाटील यांच्याकडून सौजन्य करण्यात आलेला आहे. त्यांचे देखील आभार 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 आभार. खूप खूप धन्यवाद. श्वेतांग संदेश पाटील यांच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी आदरणीय संतोष मंजुळा मोरेश्वर पाटील संघमालक तेजस्विनी फायटर दैसर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक श्वेतांग संदेश पाटील याच्या बहारदार फलंदाजीसाठी आलेला आहे. तसेच गणेश दुंदाजी नाईक यांच्या अष्टपैलू खेळीसाठी आदरणीय संतोष मंजुळा मोरेश्वर पाटील यांच्याकडून आता जॉन्टी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. दोन्ही खेळाडूंनी आपली पारितोषिक स्वीकारण्यासाठी फटाफट या. गणेश आलेले आहेत. आपण लगेचच प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड वितरित करणार आहोत. गणेशा फटाफट या. षटक संपले तोपर्यंत आपण या पारितोषिकाचं वितरण करूयात. पहिल्या षटकाची समाप्ती अखेर 4 धावा फलकावर. मी विनंती करतोय मुख्य VIP डायस वरून या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी. आदरणीय अमित प्रभाकर पाटील साहेब चहाडे कार्यकारिणीचे सदस्य महोदय, आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराचं वितरण करायचं आहे. गणेश दुंदाजी नाईक यांना सन्मानित केलं जाईल या VIP डायसवर. स्वर्गीय विराज ठाकूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय प्रशांत दयानंद भोईर यांच्या सौजन्याने हे आकर्षक ट्रॉफी आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. गणेश दुंदाजी नाईक सामनावीर ठरलेले आहेत. अमित प्रभाकर पाटील आपण आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. तसेच गणेश दुंदाजी नाईक आपल्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. संतोष मंजुळा मोरेश्वर पाटील यांच्या माध्यमातून या सागरच्या आपण देखील सन्मानाने व्यासपीठावरती विराजित व्हायचं आहे. पिच क्युरेटर आहेत, याचे मैदान आपण पाहतोय ते तयार करण्यासाठी भरपूर मेहनत घेतात सागर विलास पाटील. सध्या ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर गणेश दुंदाजी नाईक पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. अमित प्रभाकर पाटील सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष सरांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर पुरस्काराचं नाशिक डोल नका, कारण सामना सुरू आहे, तिथे एज वगैरे लागली तर प्रॉब्लेम होईल. आणि श्वेतांग आपल्या देखील खेळासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आदरणीय संतोष मंजुळा मोरेश्वर पाटील संघ मालक तेजस्विनी फायटर दैसर संघाचे संघ मालक जॉन्टी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक श्वेतांग संदेश पाटील कोकणेर यांच्या आक्रमक फलंदाजीसाठी आलेलं आहे. दोन्ही खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन. कालच्या दिवसामध्ये जे पुरस्कार उर्वरित राहिलेले आहेत ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी खेळाडू वर्गांनी यावं ही विनंती आहे.
स्मित वैभव पाटील उपस्थित आहेत. आदरणीय मयूर माधव नाईक यांना विनंती आहे. खजिनदार महोदय, आपण आपल्या शुभ हस्ते मोस्ट फोर ऑफ द डे चा जो कालच्या दिवसामधील हकदार स्मित वैभव पाटील, कालच्या दिवसामध्ये सर्वाधिक 7 चौकार ज्यांनी खेचून परिपूर्ण केलेले आहेत त्यांना सन्मानित करा प्लीज. जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे त्या दात्यांचे मनापासून आभार. खूप चांगल्या पद्धतीने खेळाडूंना प्रोत्साहित करण्याकरिता पारितोषिकांचा वर्षाव, पारितोषिकांची उधळण दात्यांनी केलेले आहे. त्यांच्या आम्ही शतशः ऋणी आहोत. सर्वाधिक चौकार खेचणारा फलंदाज सध्या आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय मिस्टर स्मित पाटील, आणि त्याचा शुभ सन्मान खामलोली गावाचा आभूषण आदरणीय मयूर माधव नाईक स्पर्धेचे विद्यमान खजिनदार यांच्या वतीने केला जातोय. आदरणीय राजेश अनंत पाटील दाते आहेत या आकर्षक ट्रॉफीचे. आपल्या तामसई गावातील यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सरांनी ही आकर्षक ट्रॉफी सौजन्य केलेले आहे सर्वाधिक चौकार खेचणाऱ्या फलंदाजासाठी. त्याबद्दल आदरणीय राजेश अनंत पाटील साहेब यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. संपूर्ण केपीएल कमिटीच्या वतीने दादा खूप खूप आभार. अक्षय गोविंद शेलार, अक्षय गोविंद शेलार आपण देखील या आजकालच्या दिवसामध्ये सर्वाधिक षटकार खेचणारा खेळाडू, आपला जो अवॉर्ड आहे आपण घेऊन जा प्लीज. समीर सिद्धू पाटील कॅच ऑफ द डे. तुर्तास आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये वळूया. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा फलकावर. पार्थ राहुल शेलार काय खेळाडू आहे, जबरदस्त. सध्याच्या घडीला हा चर्चेचा विषय, ट्रेंडिंग प्लेअर आहे, ट्रेंडिंग सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरलेला क्रिकेटपटू. वडिलांचा जबरदस्त सपोर्ट आहे. पार्थ शेलार आज ज्या लेवलला आहे त्यामध्ये पिताश्री राहुल शेलार ते देखील उत्कृष्ट क्रिकेटपटू राहिलेले आहेत आणि त्यांनी आपल्या मुलाला जबरदस्त पाठबळ पुरवलेलं आहे. तिला मोठा क्रिकेटर बनायचं आहे आणि पिताश्रींचा हा आशीर्वाद घेऊन, वसा वारसा आणि वर्तवैकल्य घेऊन आता पार्थ मैदान गाजवतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका फसलेला आहे. मृणाल दिनेश पाटीलला विश्वास बसत नाहीये. त्याचे रिॲक्शन सर्व काही सांगून जात आहेत. झटका लागलेला आहे. सुंदर जल परिपूर्ण केला जातोय डीप मिड विकेट परिकक्षामध्ये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. मानस पाटील ब्रँड ऑफ वरई यांच्या माध्यमातून फलंदाज बाद. आपले आणि इकडे आवाजही आपलाच हवा. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आकाश निलेश पाटील. गुणतालिकेमध्ये 4 गुण आहेत गैलाई वर्धन नावजे संघाचे. या मॅचमध्ये जर ते जिंकले चांगल्या फरकाने तर कॅल्क्युलेशनमध्ये एक वेगळी रंगत निर्माण होईल, कारण त्यांचे देखील 6 पॉईंट्स होणार. आणि जर चांगल्या फरकाने जिंकतायत तर नेट रन रेटमध्ये तेजस्विनी फायटर दहिसर संघाला किती ते टक्कर देतील ते देखील बघण्यासारखं असेल. परंतु या मॅचमध्ये जिंकावं लागेल, चांगल्या फरकाने जिंकावं लागेल. क्या बात आहे. काही चेंडू अनप्लेएबल देखील रिलीज करतोय पार्थ, जिथे फलंदाजांना पूर्णपणे शांत ठेवलं जात आहे. 2.3 अडीच षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. फलकावरती 18 धावा आणि 2 गडी गारद अशी स्थिती आपण पाहतोय. पार्थ राहुल शेलार षटकातील पुढील बॉल घेऊन शॉर्टआर्म पूल केलेले आहेत. चांगला चांगला फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून चाललाय वेगावर स्वार होऊन सीमा रेषा पलीकडे. तू शेर तो मैं 1.25 शेर, तू 1.25 शेर तो मैं बब्बर शेर.
ही भूमिका घेतलंय आकाश निलेश पाटील या फलंदाजाने. 22 धावा झालेल्या आहेत. 2 गडी गारद आपण पाहतोय. गैलाई वरदान नावजे संघासाठी मस्ट विन गेम आहे. मस्ट विन गेम आहे. डू ऑर डाय, करो या मरो, जिंकू किंवा मरू. जर या मॅच मध्ये चांगल्या फरकाने जिंकले तर टॉप 4 मध्ये आपली दावेदारी ते जरूर पेश करणार. प्रत्येक संघ या लीग फॉर्मॅट मध्ये 7 सामने खेळणार आहे. आतापर्यंत बऱ्याचशा संघांनी 5 मॅचेस कंप्लीट केलेल्या आहेत. काही संघांनी 6 मॅचेस देखील कंप्लीट केलेल्या आहेत. गैलाई वरदान नावजे संघासाठी हा मस्ट विन गेम आहे. सन्मान आहे. आणि येथे आपल्याला कळणार आहे आदित्य, या स्पर्धेमध्ये खेळाडूंची लेवल नक्की काय आहे. कारण एका बाजूने टेबल टॉपर आहे, दुसऱ्या बाजूने गुणतालिकेमधील जवळजवळ 6व्या क्रमांकाचा संघ आहे. परंतु जर या मॅच मध्ये गैलाई वरदान नावजे संघ जिंकला तर त्यावरून आपल्याला खेळाडूंची गुणवत्ता कळू शकते. येथे पहिला दुसरा कोणीच नाहीये. पहिल्या टेबल टॉपरला देखील आम्ही पराभूत करू शकतो. या इच्छाशक्तीने खेळावं लागेल. या इच्छाशक्तीने खेळावं लागेल. आणि जोपर्यंत रिची मैदानामध्ये आहे काही होऊ शकतं. रिचीला या मॅच मध्ये एक सॉलिड नॉक प्रेझेंट करावा लागेल. 23 धावा 2 गडी गारद. स्टिअर केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बिटवीन दी गॅप खेळलेला आहे आणि क्षेत्ररक्षण खराब झालेलं आहे. चेंडू सीमा रेषा पलीकडे. जिथे 2 धावा होत्या तेथे 4 धावा आलेल्या आहेत. गरिबी में अटॅक गेला आहे. बघा एक क्षेत्ररक्षण खराब स्वरूपामध्ये बघायला मिळाला. आधीच हौस आदित्य, त्यात पडला पाऊस. चेंडू सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. कमॉन डीजे. वेलकम बॅक. वेळेकडे लक्ष द्या, वेळेकडे लक्ष द्या. 13 मिनिटे अजूनही उर्वरित. त्या 13 मिनिटांमध्ये 2 षटके कंप्लीट करावे लागतील. सद्यस्थितीमध्ये 3 षटकांच्या समाप्ती अखेर 27 धावा फलकावर परिपूर्ण झालेल्या आहेत. अजूनही 18 चेंडूंचं येणं शेष आहे. खूप चांगली टोटल उभारावी लागेल. जर आपण प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला त्यांच्याकडे समीर काशीनाथ पाटील आहे, निकेत किशोर पाटील आहे, स्वतः मानस पाटील आहेत. पाटील भरपूर आहेत या संघामध्ये. त्यानंतर पार्थ राहुल शेलार, तो त्यांचा महत्वपूर्ण खेळाडू, ट्रम्प कार्ड आहे पार्थ राहुल शेलार. आणि भरपूर खेळाडू फॉर्म मध्ये आहेत. बॅटिंग लाईनअप चांगलं प्रदर्शन करत आहे. गुडघ्यावरती बॅलन्स केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. काय फटका खेळलाय आकाश निलेश पाटीलच्या बॅट मधून. हा दर्जेदार चौकार आलेला आहे. 31 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. सुंदर फलंदाजी आकाश पाटील यांची. 4 चेंडूंमध्ये वैयक्तिक 9व्या धावसंख्येवरती फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कुणबी प्रीमियर लीग आपण पाहतोय. पालघर पूर्व प्रभागातील सर्वाधिक महाकाय प्रगल्भ आणि उच्च श्रेणीय स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आहे. खूप मोठा प्रवास राहिला या स्पर्धेचा. 8वा हंगाम आहे. समीर काशीनाथ पाटील षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा स्लॉग स्वीपचा प्रयत्न केला. चेंडू फळीचा समन्वय जुळून येत नाहीये. डॉट बॉल आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये गुणवत्ता मेंटेन केलेली आहे संयोजन समितीने. संघ मालकांची देखील तितकीच चांगली साथ आपण पाहतोय. ओ हो गती परिवर्तन आहे. गती परिवर्तन आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर समीरने देखील सांगितलं मुझमें लाख कमी है, मुझे माफ करो, लेकिन आकाश जी आप भी अपना चेहरा साफ करो. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव रिलीज केलेले आहेत आणि कमबॅक केलंय समीर काशीनाथ पाटील या गोलंदाजाने. सुंदर गोलंदाजी करतात. फिरकीपटू आहे. आपल्या बोटांमधील जादू, बोटांमधील किमया दर्शवत असताना पाहायला मिळतात. आकाश वन्स अगेन ऑन स्ट्राइक. क्या बात है. ब्लॉक होल मध्ये चेंडू रिलीज केलेला आहे.
डिरेक्ट हिटचा प्रयत्न केला निकेत किशोर पाटील यांनी, सुंदर असा बॅकअप प्रोव्हाइड केला जातोय शॉर्ट गलीमध्ये. खूप चांगलं टीम वर्क आपल्याला पाहायला मिळतं कुणबी स्टार्स या संघाच्या माध्यमातून. संघाचं नाव देखील भारी आहे, कुणबी स्टार्स म्हणजे तारे आहेत, सितारे आहेत, जे आपल्या स्वयंप्रकाशाने मैदानाला पूर्णपणे तेजोमय करून टाकतात आणि प्रत्येक सामन्यामध्ये विजयी रथ, विजयाचा अश्वमेध सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे. मिडॉन परिकक्षामध्ये धावचीची संधी आणि येथे मात्र हेमंत शेट्टे सरांनी दर्शवलेलं आहे की थर्ड अंपायर आपणास परीक्षण करावं लागेल की फलंदाज नक्की धावचित आहे किंवा नाही. डिसिजन इज पेंडिंग नाव. इट्स नॉट आउट. क्या बात है शाहीजी. टीव्ही वरती तारक मेहता आणि ऍज अ टेक्निशियन आकाश गुप्ता, या दोघांना तोड नाहीये. जबरदस्त टेक्निशियन आहे, प्रॉपर दूध का दूध पाणी का पाणी. काय टेक्निशियन आहे, जबरदस्त वर्क आहे. उगाच त्याला नितेश पाटील यांनी हॉट सीटवर बसवलेलं नाहीये, मोठी भूमिका त्याच्याकडे देण्यात आली आणि क्रिस्टल क्लिअर पद्धतीने दाखवून देतोय ऑन स्क्रीन की नक्की काय घडलं होतं. थँक्यू सो मच थर्ड अंपायर शाहिदजी मोमीन, आपले देखील खूप खूप आभार. फटका फसलेला आहे. जबरदस्त गोलंदाजीचं हे पृथक्करण समीर काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून. 4 षटकांचा खेळ कंप्लीट. वेळ काय म्हणते गुणलेखक, आपण एकदा लक्ष द्या. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 33 धावा फलकावर आणि अजून एक षटक हाताळण्यासाठी आता अधिकृत स्वरूपामध्ये 2 षटक आहेत, परंतु 5वं षटक हाताळण्यासाठी 9 मिनिटे शिल्लक आहेत. म्हणजे योग्य वेळेनुसार सामना सुरू आहे. जबरदस्त क्रिकेट. टेनिस बॉल क्रिकेट आता इतकं ग्लोबल होऊ लागलेलं आहे, त्याचा फायदा कुणबी खेळाडूंनी उचलणं फार गरजेचं आहे. बदलतं हे स्वरूप आहे. येणाऱ्या 8 ते 10 वर्षांमध्ये आदित्य टेनिस बॉलमध्ये देखील कचऱ्यासारखा पैसा येणार आहे आणि हकीकत आहे. कारण सध्याच्या घडीला जे टॉप क्रिकेटर्स आहेत, ज्याच्यामध्ये केतन वामन म्हात्रे, त्यानंतर थॉमस डायसला आपण पाहतोय सातत्यपूर्ण रीतीने यशाची विविध क्षेत्रे ज्यांनी पादाक्रांत केलेले आहेत. फरदीन काझीला आपण पाहतो, ज्या खेळाडूंना मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. खुशबू गुजरात की बंटी पटेल, आताच पार पडलेल्या वसई विरार प्रीमियर लीगमध्ये उत्कृष्ट फलंदाज हा किताब त्याने आपल्या नावावरती केला. हे जे काही खेळाडू आहेत त्या खेळाडूंचं अॅन्युअल इन्कम जर आपण पाहिलं तर सध्या 50 लाखाच्या घरामध्ये पोहोचलंय. 50 लाखाच्या घरामध्ये. आणि ISPL आल्यानंतर चित्रच बदलून गेलं. ISPL आल्यानंतर आता विजय पावले 32,50,000 सोल्ड झालाय. आपला एक कुणबी खेळाडू जरी तिथपर्यंत पोहोचला तरी देखील KPL चं जे प्रयोजन आहे ते सक्सेसफुल आहे. हा विचार कुणबी खेळाडूंनी करणं गरजेचं आहे. आता टेनिस बॉल देखील भरपूर ग्लोबल झालाय. तो काळ गेला की लेदर बॉल क्रिकेटर्स पुढे आहे असं नाही, तर टेनिसमध्ये देखील पैसा भरपूर आहे. या JP पॅनलची जी निर्मिती झाली ना, तो देखील रंजक किस्सा आपण उलगडूयात. जास्त धाव घेण्याचा मोह होता रिची यांचा, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरून नकार दर्शवण्यात आला. सध्या 34 धावा आहेत फलकावर, 2 गडी गारत. JP पॅनलचे जे अधिकृत ऑनर आहेत जय पवार, ते देखील एक चांगले क्रिकेटपटू होते, जबरदस्त क्रिकेटपटू होते. परंतु त्या काळामध्ये युट्यूबचं माध्यम नव्हतं आणि म्हणून ते खेळाडू तितकेसे प्रकाशझोतात नाही आले. त्यानंतर जय पवार हे टीम मॅनेजर बनले. या चर्चेला आपण कंटिन्यू करूयात. सध्या 34 धावा फलकावर, 2 गडी गारत झालेले आहेत. आकाशचा जो स्ट्राईक रेट आहे ना, तो सध्या चर्चेचा विषय. 9 चेंडूंमध्ये आकाशने 10 धावा केलेल्या आहेत. रिचीने 10 चेंडूंमध्ये 13 धावा केलेल्या आहेत. परिस्थितीची जाणीव ठेवताना हा स्ट्राईक रेट जो आहे तो चिंतेचा विषय.
कारण एवढ्या कमी धावा जर झाल्या सामना जिंकून देखील तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही, कारण नेट रन रेट देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने वृद्धिंगत करायचं आहे. आता तुम्हाला दोन्ही गोष्टी सांभाळायच्या आहेत. एका बाजूने नेट रन रेट देखील वाढवायचा आहे, दुसऱ्या बाजूने पॉइंट्स टेबलमध्ये गुणांची कमाई देखील वाढवायची आहे. दोन्हीही गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष देणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. 35 धावा आणि 2 गडी गारद, 4.4 षटकांचा खेळ सद्यस्थितीमध्ये परिपूर्ण होत असताना आपण पाहतोय साहिल पावडे षटकातील पुढील बॉल घेऊन. स्लोवर स्लोवर स्लोवर. साहिल पावडे क्या बात आहे यार. साहिलने काय षटक हाताळलंय. 5 चेंडू साहिलने रिलीज केलेले आहेत, केवळ 2च धावा दिलेल्या आहेत. चांगले 2 तगडे खमके फलंदाज आहेत समोर, परंतु म्हणतात ना की क्रिकेटमध्ये कधी नावाला खेळू नका, तुम्ही एक्झिक्युशनलाच खेळा. जर तुम्ही योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणार तर कितीही फलंदाज चांगला असो त्याला देखील प्रश्न तर पडतोच. येथे 5 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा. साहिल पावडे सुपर बॉलिंग. पावलांचा वापर केलाय, फटका फसलेला आहे. समीर काशीनाथ पाटील कुणबी किंग कुठल्याही प्रकारे चुकी करणार नाहीये, झटका लागलेला आहे. गैलाई वरदान नावजे या संघाला. धाव फलक मात्र पूर्णपणे ठप्प झालेला आहे. तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल, निरामय, निर्विकार आणि ठप्प अवस्थेमध्ये धाव फलक आपल्याला पाहायला मिळतं. 5 षटकांच्या समाप्ती अखेर केवळ 35 धावा झालेल्या आहेत. आपण जय पवार यांची चर्चा करत होतो आदित्य, आणि त्यानंतर जय पवार टीम मॅनेजर बनले. टीम मॅनेजर बनल्यानंतर बरेचसे असे खेळाडू आहेत जे जास्त पैसा कमावण्याच्या मोहामध्ये मग एकाच टीममध्ये टिकून राहत नाही. मग जय पवार यांनी विचार केला की त्या टीम मॅनेजमेंटमध्ये तेवढासा पैसा मिळत नाही, मग आपण काय करायचं. मग शेवटी ते पंच बनले. आज सांगायला अभिमान वाटतोय की जेपी पॅनलच्या अगदी नेतृत्वाखाली जवळजवळ 100 ते 110 पंच कार्य करतात आणि 40 ते 50 कुटुंब या जेपी पॅनलच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करतात. ही एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून टेनिस बॉल क्रिकेट जे ते प्रचंड ग्लोबल होऊ लागले. कुणबी खेळाडूंनी ह्या गोष्टीचा विचार जरूर करायला हवा. चांगला फटका आलाय दरम्यानच्या या काळामध्ये. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. षटकार सजवलाय आकाश निलेश पाटील यांनी. या मोमेंटला आकाशला हाच विचार करावा लागेल की 6 चेंडूंमध्ये मला 6 षटकार खेचावे लागतील, तेव्हा कुठेतरी जाऊन एक चांगली टोटल उभी राहील. सध्या 41 धावा झालेल्या आहेत यंदाच्या हंगामामध्ये ऑलरेडी. हा कारनामा त्याने केलाय. 1 सेकंड लॉफ्ट केलाय मिड विकेटच्या दिशेने. पार्थ राहुल शेलार तो झेल सोडणार नाहीये. जबरदस्त झेल कंप्लीट केला जातोय. आकाश निलेश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. गॉन. फोर्टी 41 धावा सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकतात. वेगवान चेंडू आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सध्या विद्यमान आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये केपीएल कमिटीने जे मॅनेजमेंट केलेलं आहे त्याला हॅट्स ऑफ आहे. वंदन भावेशजी पावडे आणि त्यांचा संपूर्ण जो ग्रुप आहे, संपूर्ण एंटायर जी कमिटी आहे, आज मात्र त्यांनी वेळेला देखील हरवलेला आहे. एका दिवसामध्ये 6 षटकांचे जवळजवळ 9 सामने पालघर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये परिपूर्ण करणारी ही पहिली संयोजन समिती असेल. आणि आज केपीएल कमिटीचं हे मॅनेजमेंट, वेळेचं नियोजन दर्जेदार आहे. सध्या 41 धावा आणि विकेटची पडझड ती थांबायची नाव घेत नाहीये. कोणता खेळाडू विचार करणार. जेव्हा मी इंटरव्ह्यूमध्ये पार्थला विचारलं की तुझं टार्गेट काय, त्यांनी मात्र क्लिअर केलं की मी IPL आणि ISPL दोन्ही स्पर्धा खेळण्याचा प्रयत्न करेन. आपल्याकडे शिवाजी रोकडे सरांसारखे प्रशिक्षक आहेत. बघा, कुणबी समाजामध्ये कुठल्या गोष्टीची कमी नाहीये. आणि शिवाजी रोकडे यांचं जर नेटवर्क तुम्ही पाहिलं ते हायर तुम्हाला कुठे पोचवू शकतात. आणि जे प्रशिक्षण आहे ते विनामूल्य देत असतात. एक महान प्रशिक्षक आणि त्या महान प्रशिक्षकाचं विनामूल्य प्रशिक्षण आणि समवेत जी ओळख आहे त्या ओळखीच्या बळावर कुणबी खेळाडूंनी ह्या गोष्टीचा कटाक्षाने विचार करायला हवा की संपूर्ण केपीएल कमिटीने आज जर आपण विचार केला पालघर जिल्ह्यातील ही सर्वाधिक मोठी स्पर्धा आहे. टॉपची स्पर्धा आहे.
पालघरमध्ये अशा खूप कमी स्पर्धा होतात जिथे प्लेअर ऑफ द सिरीजसाठी बाईक असेल, बायसिकल असेल, एक एक दीड लाखाची पारितोषिकं असतील प्रत्येक दिवसासाठी. 4 ऑफ द डे, 6 ऑफ द डे, बॅट्समन ऑफ द डे, गेम चेंजर ऑफ द डे. किती पारितोषिक आहेत. आपण जेव्हा दात्यांची लिस्ट वाचतो आपल्याला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं लागतात. एवढी मोठी प्रायोजकांची लिस्ट आहे. म्हणजे केपीएल कमिटी खूप भक्कम आहे. त्यांनी दाखवून दिले की आम्ही जर आयोजन केलं. भावेश मोहन पावडे आहेत आणि त्यांचा जो संपूर्ण ग्रुप आहे, आदरणीय दिनेश माधव पाटील जे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा संपूर्ण जो ग्रुप आहे अगदी अध्यक्षापासून सदस्यांपर्यंत त्यांनी दाखवून दिले. टार्गेटचा विचार जर आपण केला तर येथे टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे ॲक्युरेट 46 धावांचं. केपीएल कमिटीने एक गोष्ट सुस्पष्टपणे दाखवून दिलंय की आमच्याकडे ती क्षमता आहे की पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक दर्जेदार आयोजन आम्ही करू शकतो. आता खेळाडूंनी ठरवायचंय की आम्हाला कुठे जायचंय. कार्यकारिणीने प्लॅटफॉर्म पर्यंत कार्यकारिणी घेऊन आलंय. आता प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर कुठलं तिकीट काढायचं. तुम्ही जर नालासोपाऱ्याचं तिकीट काढलं तिथे जास्त व्यवसाय उद्योगधंदे नाहीये. तुम्हाला मुंबईचं तिकीट काढायचंय. मुंबईचं तिकीट काढलं तर तुम्ही बरोबर रोजगाराच्या संधी तेथे मोठ्या प्रमाणावरती आहेत. तेथे तुम्ही पैसे कमावणार. तसं आता कुणबी खेळाडूंना ठरवायचंय की मला कुठे जायचंय. मला कुठे जायचंय हा विचार कुणबी खेळाडूंनी करायला हवा. आपल्याकडे कोणत्या गोष्टीची कमी नाहीये. केपीएल कमिटी आहे. शिवाजी रोकडे सरांचं मार्गदर्शन आहे. त्यांचं नेटवर्क मोठं आहे. आपण ट्राय करूयात. जर शार्दूल ठाकूर पालघर मधून पहिला खेळाडू तो IPL खेळला, तो भारतासाठी खेळला तर कुणबी खेळाडू का मागे हा विचार तुम्हाला करावा लागेल. घेऊयात आपण एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि वळूयात दुसऱ्या सत्राकडे.
या आपण पारितोषिकांचं वितरण करूयात. अक्षय गोविंद शेलार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कालच्या दिवसामध्ये सर्वाधिक 7 षटकार आणि सर्वाधिक 75 धावा म्हणजेच बॅट्समन ऑफ द डे आणि मोस्ट सिक्सेस ऑफ द डे हे दोन्हीही पुरस्कार ज्याने आपल्या नावावरती केलेले आहेत. मैदानामध्ये पार्थ राहुल शेलार सद्यस्थितीमध्ये इन ऍक्शन आहे. या हर्षदजी आपण आपल्या शुभहस्ते उपाध्यक्ष महोदय हर्षद रमाकांत पाटील साहेब सागावे कवच हे आभूषण आणि सरांच्या शुभहस्ते आपण अक्षय गोविंद शेलार यांना सन्मानित करूयात. कालच्या दिवसामध्ये सर्वाधिक षटकार ज्याने खेचलेला असा हा क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतोय. दात्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करणार आहोत. आदरणीय शैलेश प्रभाकर पाटील तामसई यांच्याकडून हे आकर्षक ट्रॉफी सौजन्य करण्यात आलेले आहे. आदरणीय हर्षदजी पाटील यांच्या शुभ हस्ते या अक्षय आपण यावं. हा सुवर्ण क्षण अभिमानाचा क्षण आहे, प्रतिष्ठेचा क्षण आहे आणि तो आपण कैद करणार आहोत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. अक्षय गोविंद शेलार अर्थातच पोचाडे एक्सप्रेस एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. कालच्या दिवसामध्ये तब्बल 75 धावा आणि 7 षटकार ज्याने खेचलेले. अक्षय काय म्हणशील, पोचाडे प्रीमियर लीग मध्ये तो मालिका वीर होतास आणि कुणबी प्रीमियर लीग मध्ये देखील जे सिटी डिलक्सचे प्रबळ दावेदार आहेत त्या यादीमध्ये देखील तो आहेस. काय म्हणशील, किती सराव करतोयस आणि यंदाच्या हंगामामध्ये तुझा काय प्रयत्न आहे केपीएलच्या या स्पर्धेमध्ये, कशा रीतीने तू प्रदर्शन करणार आहेस यापुढे देखील. कारण पहिल्या 2 दिवसांचा विचार जर आपण केला तर एक अर्धशतक देखील तू ठोकलेला आहेस, 7 षटकार आलेत, विकेट देखील घेतोयस. प्रयत्न हाच आहे की टीम जिंकावी आणि पुढे जावी आणि क्वालिफाय व्हावी टीम. नक्कीच टीम जिंकली पाहिजे, ती क्वालिफाय झाली पाहिजे. तुझा आवडता खेळाडू कोण आहे लहानपणापासून? लहानपणापासून तर समीर पाटील. समीर पाटील तुझा आवडता खेळाडू राहिलेला आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सुपर 6 क्रिकेटच्या माध्यमातून तुला आतापर्यंत किती मित्र मिळालेले आहेत? सुपर 6 या ग्रुप बद्दल तू काय म्हणशील? सुपर 6 तर आपल्या कुणबी लीग मध्ये सुपर 6 माझा ग्रुप बनलेला आहे, त्याच्याबद्दल मी आभारी आहे. नक्कीच 2 शब्द आपण व्यक्त केले त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. हे होते अक्षय गोविंद शेलार पोचाडे एक्सप्रेस आणि कालच्या दिवसामध्ये 2 महत्त्वपूर्ण पुरस्कार त्यांनी आपल्या नावावरती केलेले आहेत. अर्थातच सर्वाधिक 75 धावा आणि मोस्ट सक्सेस ऑफ द डे. त्यानंतर कॅच ऑफ द डे जे दाते आहेत आदरणीय यतीन प्रकाश पाटील कोकणेर यांचे मनपूर्वक आभार. आदरणीय हर्षद दादा यांच्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाचं वितरण करणार आहोत. आणि कालच्या दिवसामध्ये कॅच ऑफ द डे चा हकदार ठरलेला आहे समीर सिद्धू पाटील चहाडे. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चहाडे गावचा हा वंडर बॉय आहे आणि ॲक्युरेट जर आपण पाहिलं तर वायडिश लॉंगॉन परिकक्षामध्ये एक सुंदर जल त्यांनी परिपूर्ण केला होता. समीरची स्ट्रिक्ट वॉर्निंग असते की बोलायला लावू नकोस. ट्रॉफी घेतली की लगेच तो निरोप घेतोय. त्यानंतर पुढील पारितोषिकाचं वितरण आपण करणार आहोत जे दाते आम्हाला लाभलेले आहेत. आदरणीय विशाल रमेश पवार आपल्या कुणबी समाजातील भीष्म पितामह आणि नावजे क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती राहिलेली आहे. सरांनी उत्कृष्ट गोलंदाजासाठी बॉलर ऑफ द डे करीत हे आकर्षक चषक सौजन्य केलेला आहे. हर्षददादांच्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाचं वितरण करूयात. संवेद सुनील पाटील आपण यायचा आहे. कालच्या दिवसामध्ये सर्वाधिक 6 विकेट्स तसेच 6 चेंडूंमध्ये 6 धावा देखील त्यांनी डिफेंड करून दाखवलेल्या आहेत. मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची पर्पल कॅप ज्याच्या शिरावरती सजलेले आहे. संवेदजी आपल्या देखील पुढील वाटचालीकरिता अनेक अनेक शुभेच्छा आणि या पुरस्काराबद्दल आपलं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आपण वळणार आहोत आता मॅचच्या दिशेनं.
14 धावा सद्यस्थितीमध्ये विदाऊट लॉस आपण पाहतोय. अनिकेत घरत हा फलंदाज जर चालण्यास सुरुवात झाली तर कुणबी स्टार्सला थांबवणं फार कठीण आहे, कारण ऑलरेडी पार्थ फॉर्म मध्ये आहेत. आणि मनगटी फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा अनिकेत घरत हा देखील एक जबरदस्त फलंदाज आहे. युवांना जबरदस्त पद्धतीने प्रमोट केलेला आहे कुणबी स्टार या संघाने. यंगस्टर्स मोठ्या प्रमाणावर अनिकेत आणि पारची जोडी आहे. 11 चेंडूंमध्ये संयमी खेळ त्यांनी साकारलेला आहे, परंतु एकही विकेट थ्रो केलेला नाहीये. स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला हा फटका, इथे एक सिंगल येणार आणि ह्या सिंगलच्या सहाय्याने 2 षटकांच्या समाप्ती अखेर 15 धावा विदाऊट लॉस कुणबी स्टार्स. कमांड डिझाईन